हरे कृष्ण. आपल्याला आता 16वा अध्याय आपल्याला पाहायचा आहे. या 16व्या अध्यायाचं जे वैशिष्ट्य नाव आहे, दैवासुर संपद विभाग योग. हं? दैव असुर संपद विभाग म्हणजे दैवी गुण, दैवी आणि आसुरी स्वभाव दोन्ही आहेत ना. कारण भौतिक जगात द्वंद्वाने भरले आहेत, द्वंद्व, ड्युॲलिटी. चांगलं पण आहे, वाईट पण आहे, सुख पण दुःख पण, स्त्री पुरुष आहेत, गरीब श्रीमंत, फायदा नुकसान. तसं दैवी स्वभावाचे पण तर आसुरी स्वभावाचे पण आहेत. सत्ययुगात काय व्हायचं म्हणे, की चांगले आणि वाईट लोक हे काय करायचे, वेगवेगळ्या ग्रहलोकावर राहायचे. मग त्रेतायुगामध्ये एकाच ग्रहलोकामध्ये चांगले आणि वाईट लोक दोन्ही राहू लागले. आणि कधी त्याच्या द्वापारयुगामध्ये एकाच घरामध्ये चांगले आणि वाईट दोघं राहू लागले. आणि कलियुगामध्ये एकाच माणसाच्या आत चांगुलपणा आणि वाईटपणा एकाच माणसाच्या आत असतो म्हणे, दोन्ही पण. आणि म्हणून मग जेव्हा भगवान श्रीकृष्ण या कलियुगामध्ये 500 वर्षांपूर्वी चैतन्य महाप्रभू जर पाहता आणि त्यांनी काय केलं, मग त्यांनी बघितलं आधीच्या युगामध्ये असुरांना मारलंय आपण वेगळ्या अवतारामध्ये, पण आता मारायचं मी सर्वांना मारावं लागेल. कारण काय, प्रत्येकामध्ये चांगुलपण आणि वाईटपण दोन्ही असुरी आहात, असुर आहेत आहे. त्याला मारायचं मी त्याला सगळंच मारतील मग. म्हणून त्यांनी कोणाला मारलं नाही. प्रत्येकानं काय केलं मग, भक्तिमय सेवा प्रदान करून त्यांना तारलं. तर आता आपण बघूया, हा जो 16वा अध्याय आहे त्याचा 15व्या अध्यायाशी काय संबंध आहे ते जाणून घेऊया. तर आपण पाहिलं 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी काय केलेलं आहे, भौतिक जगतरूपी वृक्षाचं वर्णन केलेलं आहे. तिथं वृक्ष कसा आहे म्हणे, उलटा वृक्ष आहे भौतिक जगात, आणि खरा वृक्ष वर आहे. आणि सांगितलं की अं, त्या भौतिक प्रकृतीचे 3 गुण आहेत. ते काय करतात, वृक्षाच्या वरच्या पवित्र दिव्य शाखांचे आणि जे निम्न आणि आसुरी शाखांचे पोषण करतात. म्हणजे जे अं, गुणांद्वारेच आसुरी शाखांचं पोषण होत आहे. आसुरी शाखा म्हणजे त्या ठिकाणी जीव असले कारण आसुरी स्वभावाचे आहेत. तर असं बरंच आपण वर्णन ऐकलं किंवा 15व्या अध्यायामध्ये वर्णन आहे. तर 16व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण काय करतात, की सर्वप्रथम काय करतील, त्या वृक्षावर जाणं आणि मुक्ती प्राप्त करून देणाऱ्या दैवी गुणांचं वर्णन करतात. आणि नंतर ते काय करतात, आसुरी गुणांविषयी सांगून शेवटी नरकात येणाऱ्या मनोवृत्ती काय बरं, त्यात कसं वाचलं पाहिजे, त्या प्रवृत्तीपासून त्याचं वर्णन या 16व्या अध्यायात भगवंत करतील. आता आपण पाहूया, आढावा थोडं घेऊया, की या अध्यायाच्या एकूण जे 24 श्लोक आहेत, त्यातले पहिले 3 श्लोक आहेत, 1, 2, 3. त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण दिव्य गुणांचं वर्णन करतात, दिव्य गुण कसे आहेत ते. आणि 4 ते 8 श्लोकांमध्ये भगवंत आसुरी गुणांचं वर्णन करतायत. आणि पुढे 9 ते 20 या श्लोकांमध्ये भगवंत आसुरी लोकांचं कार्य कसं असतं आणि ते कार्य केलं त्यांच्यावर त्याचा काय परिणाम होतो, दुष्परिणाम, याचं वर्णन सांगतायत. आणि 21 ते 24 या श्लोकांमध्ये भगवंत जे आसुरी प्रवृत्ती आहे, काम क्रोध लोभ, हे नरकाची द्वार कशी आहेत, त्यांचा त्याग करून आपण शास्त्राचं कसं पालन केलं पाहिजे याचं वर्णन त्या श्लोकांमध्ये भगवंत करतायत. तर आपण हे जाणून घेऊया की कशा प्रकारे ते कार्य चालतंय. तर याच्यामध्ये सुरुवातीलाच भगवंताने काय केलेलं आहे, पहिले 3 श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतःच बोलतायत. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, की दैवी गुण म्हणजे काय त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे आपण दैवी गुणाचे आहोत की नाही आपल्यालाच कळून येत आहे. हे गुण आपल्यामध्ये असतील तर ओळखायचं आपण दैवी गुण आहे. थोडे हे पण असतात, थोडे आसुरी गुण पण असण्याची शक्यता आहे सुरुवातीला. तर हे पहिले 3 श्लोक मी वाचतो, एकत्रच आहेत. भगवान स्वतःच म्हणतात सुरुवातीला, श्री भगवानुवाच अभयं सत्त्व संशुद्धिर्ज्ञान योग व्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्व लोलुप्त्वम मार्दव ह्रीर चापलम तेज क्षमा धृती शौचम अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदम दैवीम अभिजातस्य भारत. सगळे गुण दिलेत बघा, दैवी गुण. काय म्हटलेले, श्री भगवान म्हणाले, काय म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञकर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा,
सर्व जीवांच्या प्रती दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढनिश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलेखेपासून मुक्ती, हे सर्व दैवी गुण हे भारता दैवी स्वभावाच्या मनुष्यांमध्ये आढळतात. हे कसे गुण आहेत? दैवी गुण आहेत. म्हणजे हे सगळे गुण जे आहेत आता दिलेले इथं, हे सगळे गुण तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात की हे प्रत्येक गुण म्हणजे अं, कुठल्या कुठल्या वर्ण आणि आश्रमात दिसतात याचं वर्णन केलंय प्रभुपादांनी इथं. आणि सुरुवातीला तात्पर्य सांगतात की जेव्हा गर्भाधान संस्कार होतो, हं, त्या गर्भाधान संस्कारामध्ये जेव्हा स्त्री पुरुषांचं मिलन होत तेव्हा काय होतं मग? म्हणजे गर्भाधान संस्कार जर आहे ते भावना असेल त्यांच्यामध्ये, तर तो योग्य आत्मा प्रवेश करतो आणि त्या ठिकाणी मग तो त्या दैवी गुण असणं शक्य आहे. आणि गर्भधारणा झाल्यावर सुद्धा सतत पुन्हा हे गीता भागवताचं ज्ञान घेणं होत असेल, हं, भक्तिमय सेवा घडत असेल, तर त्या त्या जीवावर पण ज्याला तर शरीर प्राप्त होऊ लागलेलं आहे त्याच्यावर पण ते संस्कार होतात. जसं प्रल्हाद महाराज गर्भात असतानाच भक्ती मिळाली त्यांना. नारदांनी पाहिलं पण नव्हतं. रुक्मिणीने नारदांकडनं ऐकलं, कृष्णाला पाहिलं पण नव्हतं. आणि प्रल्हाद महाराजांनी कृष्णालाही पाहिलं नव्हतं आणि गुरुनाही पाहिलं नाही. गुरुनं पाहिलं नाही पण गुरुंकडनं ऐकलं. दिव्य ज्ञान मिळालं त्यांना. म्हणजे इथं हे सगळं वर्णन केलेलं आहे की याच्यामध्ये म्हटलेले जे पहिलं सांगितलं ना, अभयम सत्व संशुद्धी, याच्यामध्ये जो संन्यासी आहे, जो सर्व वर्ण आणि आश्रमांचा प्रमुख किंवा आध्यात्मिक गुरु म्हटले त्याला, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की संन्यासी हा काय पाहिजे म्हणे, त्या सर्वात पहिला गुण जे याच्यात गळ केलेत ना, निर्भयपणा पाहिजे. हं. घाबरू नये त्याने, आता मी एकटं कसं राहू, मला भीती वाटते, नाही. त्याने भगवंतावर अवलंबून राहायला पाहिजे. आणि सत्व संशुद्धी म्हणजे त्याने पावित्र्य असलं पाहिजे, हं, चारित्र्यवान. आणि अभयम सत्व संशुद्धी आणि ज्ञानयोग व्यवस्थिती, त्यांनी निवेद ज्ञान मिळवलं पाहिजे. तो अज्ञानी नसावा म्हणे, त्याने दिव्य ज्ञान मिळवलं पाहिजे. आणि त्याने फक्त ज्ञान मिळवायचंच नाही, ज्ञान दिलं पण पाहिजे. आणि नम्रता पण गुण आहे म्हणे भक्ताचा. हं. आणि हं, हे संन्यासाचं कर्तव्य आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जाणं. आणि दान हा जो गुण आहे, दान, दम आणि दान दम हे दोन गुण, आणि दान दम आणि यज्ञ हे तीन गुण जे या श्लोकात आलेत ना, ते ग्रहस्थांसाठी आहेत. दान देणं ग्रहस्थांचं कर्तव्य. आणि दम म्हणजे आत्मसंयम. कारण ग्रहस्थाश्रमी म्हणजे पत्नी आहे म्हणून तिचा उपभोग कसा पण घ्यायचा नाही, प्रजा उत्पत्तीसाठी हे करणं, श्रीसंग करणं. म्हणजे याचा अर्थ आत्मसंयम फार आवश्यक आहे त्यांना. आणि अजून एक ग्रहस्थाने करायचं कार्य म्हणजे यज्ञ. तो यज्ञ कुठला कलियुगातला? हरिनाम संकीर्तन यज्ञ त्यांनी करायला पाहिजे. भक्तांना बोलून आपल्या घरी हा संकीर्तन यज्ञ करणं आवश्यक आहे. पुढं स्वाध्याय शब्द गुण वापरलेला आहे सुरुवातीला. तो ब्रह्मचार्यांसाठी स्वाध्याय म्हणजे वेदांत अध्ययन करणं, हे गीता भागवत अध्ययन करणं ब्रह्मचार्याचं कर्तव्य, ते सांगितलेलं आहे. तपस्या म्हणजे ही वान प्रसिद्धीसाठी आहे. कारण घराच्या जीवनात तपस्या होत नाही, आरामशीर जीवन असतं. तपस्या पण भौतिक कारणासाठी असते, पण आध्यात्मिक कारणासाठी तपस्याने करावी. पुढं आर्जव म्हटलं, आर्जव म्हणजे हा ब्राह्मणात तर चा गुण आहेच, पण त्या प्रत्येकाकडे पाहिजे सगळ्यांमध्ये. आर्जव म्हणजे सरळपणा, साधेपणा. हं. निस्पृह म्हणजे भौतिक इच्छा नसाव्यात. आणि पुढे म्हणलं अहिंसा गुण आहे. अहिंसा म्हणजे कोणाच्या जीवाच्या उत्क्रांतीमध्ये बाधा आणू नये म्हणे. एखादा प्राणी आहे, त्याला तर कापलं तर काय होणार? त्याला पुढचं जन्म मिळणार नाही, पुढचं शरीर मिळणार नाही, जे क्रमाने मिळणार होतं तिथंच तेच जन्म परत भेटणार त्याला. म्हणजे आपण गडबड केली की नाही, ते करू नये म्हणे त्याने. यज्ञ करू शकतात, पण पशुबळी देणं कलियुगात वर्ष सांगितलेलं आहे. पुढं सत्यम म्हटलंय म्हणजे जे काही शास्त्र संमत आहे तेच बोलावं, तेच सांगावं. आणि अक्रोध म्हणजे क्रोधावर नियंत्रण ठेवणं. आणि पुढे तर म्हटलं भरपूर गुण वापरत. तेजस म्हणजे शक्तिशाली असले पाहिजे क्षत्रिय, म्हणजे दीन दुबळ्यांचं रक्षण करण्यासाठी ते चांगले, त्यांच्यामध्ये सामर्थ्य पाहिजे. आणि शौच म्हणजे हा पावित्र्यच आहे, पण विशेष करून म्हटलंय व्यापाऱ्यांनी काळा बाजार करू नये म्हणे. म्हणून हा त्यांचा गुण आहे. पण जेवढा आवश्यक तेवढं तुम्ही नफा मिळवा,
पण असं नाही की आता होतं ना कधी कधी, आता वाढलं काहीतरी, किंमत वाढली किंवा, तर काय करायचं, किंमत अजून वाढण्यासाठी म्हणून लपून ठेवायचं, नाही म्हणून दाखवा, आणि किंमत भरपूर वाढली की मग खुलं करायचं. हम्म. तर ते एकडून फसवणूक झाली किंवा काळा बाजार करायचा, दुसऱ्यांच्या जास्त पैशामध्ये द्यायचं, ते टाळलं पाहिजे म्हणे. आणि हे सगळे 26 गुण सांगितलेले आहेत. आणि हे सगळे गुण काय केलं पाहिजे आपण, आपलं आश्रम आणि वर्णानुसार या गुणांचा आश्रम आपण अनुशीलन करावं म्हणून म्हटलेलं आहे. प्रभुपादांचं तात्पर्य शेवटची ओळ म्हणतात, खूप सुंदर दिलेलं आहे. सारांश हाच आहे की भौतिक परिस्थिती जरी दुःखकारक आणि प्रतिकूल असली, तरी सर्व वर्गातील लोकांनी जर या गुणांच्या अभ्यासाद्वारे विकास केला, तर ते हळूहळू आध्यात्मिक साक्षात्काराच्या सर्वोच्च स्तरापर्यंत प्रगत होऊ शकतात. म्हणजे किती गोष्ट विशेष, म्हणजे दिव्य गुण आणण्याचा प्रयत्न करू लागले ते भक्तीद्वारे, काय होणार आहे मग, सगळेजण वर येणार, आध्यात्मिक प्रगती त्यांची होणार. आणि पुढे आता आसुरी गुण सांगितले, कुठले कुठले, दंभ, उर्मटपणा, अभिमान, अज्ञान, हे गुण आहेत. आणि म्हटलं म्हणतात की आसुरी गुण बंधनकारक आहेत. अर्जुना तू घाबरू नकोस म्हणे, तू दैवी गुण आहे तुझ्यामध्ये, असं म्हणतात. आणि पुढे म्हणतात की आसुरी आणि दैवी स्वभावाचे दोन्ही माणसं आहेत म्हणे जगामध्ये. तर त्या लोकांना काय करावं आणि काय करू नये तेच कळत नाही कोणाला, आसुरी स्वभावाच्या लोकांना. ते काय समजतात म्हणे, नाही हे जगात असत ते निराधार आहे म्हणे, आणि परमेश्वरांचं काय नियंत्रण काय प्रकारच नाही म्हणे. त्यांचं म्हणणं काय म्हणे, केवळ मैथुनाची इच्छेमुळे जग निर्माण झालं म्हणे. म्हणजे काय, स्त्री पुरुष उपभोग घेणं यासाठी जग आहे म्हणे, दुसरं काय सांगितलं नाही म्हणे. म्हणजे काम काम वासनेशिवाय दुसरं कुठलंच काही कारण नाही म्हणे या जगाचं, असं ते सांगत असत. ते काय करतात, असं काय स्वतःच निष्कर्ष काढणार आणि स्वतःचा नाश ओढून घेतात. ते कमी बुद्धीचे आहेत. आणि काय म्हणे, आसुरी लोकांचा विनाश म्हणजे, आसुरी लोक जगाचा विनाश करण्यासाठी काय करतात मग, वाईट कार्यामध्ये गुंतले जातात नेहमी. मग त्यांच्या कामामुळे लोकांचं वाईटच होत, चांगलं कधी होत नाही. आणि ते काय करतात मग, खोटी प्रतिष्ठा आणि काम, त्या गोष्टीत ते नेहमी गुंतलेले असतात. आणि वाईट गोष्टीनं, वाईट पद्धतीनं धनसंचय करणार आपल्या उपभोगासाठी. आणि कधी कधी म्हणतो की माझी एवढी संपत्ती आहे, मी काय करेन, अजून प्राप्त करेन म्हणे. आणि परत हा माझा शत्रू आहे म्हणे, मी त्याला मारलंय, मी बाकीच्यांना पण मी मारणार आहे, कारण मीच ईश्वर आहे, मीच भोगता आहे, मी बलवान आहे, मी सुखी आहे, माझ्यासारखं बलवान सुखी कोणीच नाही म्हणे. हे काय सगळे सगळे शेवटी हेच आसुरी गुण आहेत म्हणे. असं होत होत ते सगळे नरकामध्ये जातात. आणि हे कधी कधी करतील काही ना काही यज्ञ करणं, दिखाव करणार, श्रद्धा नाही, दिखावण्यासाठी. काय बरं का आम्ही एवढं केलेलं आहे, त्यांचा स्वतःच विश्वास नसतो. तो लोकांना प्रभावित करायला, बघा आम्ही करतो एवढं सगळं, पण त्यात त्यांचाच विश्वास नसतो. आणि मग काय झालं तर ते अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध याच्यामध्ये भगवान म्हणतात की ते हृदयामध्ये असलेला भगवंताचा पण द्वेष करतात म्हणून. आणि खऱ्या धर्माची निंदा करणार, म्हणजे खोटं धर्म आणणार वर, आणि खऱ्या धर्माला चुकीच समजणार. भगवान म्हणतात अशा लोकांना मी काय करतो मग, त्यांना आसुरीने टाकतो मी, कारण त्या तिथं राहणं सोयीचं आहे. तर म्हणून म्हटलेलं आहे की पुन्हा हळूहळू काय होतात मग, असे लोक माझ्याकडं येत नाहीत, ते मग ते अधमगतीला प्राप्त होत नंतर मग. आणि पुढं 21वा जो श्लोक आहे या आजच्या 16व्या अध्यायातला, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनम आत्मनः कामा क्रोधस्तथा लोभस तस्माद एतत्रयम त्यजेत. इथं नरकाच्या 3 दारांचं म्हणे, किती दार आहेत नरकाला, 3 दार आहेत म्हणे. कुठले कुठले काय नाव ना दाराची, काम, क्रोध आणि लोभ. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हींमुळे आत्म्याचा विनाश होतो. इथून आसुरी जीवन सुरू होते, कामापासून, काम वासनेपासून दूर राहायला पाहिजे. पण भगवान म्हणतात की जो म्हणे त्या 3 दारातनं जो सुटलेला आहे, तुम्ही दारात गेलाच नाही आतमध्ये, तो म्हणे काय करतो, आत्मसाक्षात्कारासाठी योग्य तो प्रयत्न, चांगलं कार्य करतो, आणि मग तिथनं मग तो परमगतीला प्राप्त होतो.
असं भगवान स्पष्ट म्हणताय तिथं. म्हणून काय केलं पाहिजे म्हणे, या शास्त्रविधी मुत्सृज वर्तते काम कारतः न स सिद्धिम अवाप्नोती न सुखम न पराम गतीम. जो शास्त्रविधींचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी सुख आणि परमगती प्राप्त होत नाही. इथंच घुटमत राहतो आणि भौतिक जगात त्यामुळे. म्हणून 24व्या श्लोकामध्ये भगवंत सार सांगतात, काय म्हणतात बघा. तस्मा शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम इहारसी. 23व्या श्लोकात भगवंत काय म्हणतात, शास्त्रविधीचं पालन न करता लहरीप्रमाणे काम करतात त्यांचं काय होतं या 23व्या श्लोकात सांगतात. आणि 24व्या श्लोकात काय म्हणतात, तर शास्त्रविधीद्वारे काय करावं काय करू नये हे कळतं त्याला. आणि मग विधिविधान जाणून घेऊन तर तो कर्म करतो भगवंतासाठी. की ज्याद्वारे तर काय होईल, क्रमशः त्याची उन्नती होत जाईल हे तो समजून घेतो. आणि या तात्पर्याने प्रभुपादांनी सांगितलेलं आहे की चैतन्य महाप्रभूंनी ही विधी फार सोपी केलेली आहे. काय करावं आणि काय करू नये हे सांगून ठेवलेलं आहे. भगवंताची भक्तिमय सेवा करावी, हरिनामाचं जप आणि कीर्तन करावं, भगवंताला अर्पण केला प्रसादच घ्यावा. आणि काय करू नये म्हणे, जे भगवंताला अर्पण केले ते घेऊ नये. हरिनामच त्यांनी घ्यावं. आणि तर त्यामुळे ही गोष्ट आपण समजून घ्यायला हवी की चांगले गुण पण आहेत आणि वाईट गुण पण आहेत. अर्थात आपल्याला जर एखाद्यामध्ये आसुरी गुण दिसले तर फार म्हणजे चर्चा करायची ना, आम्ही वाचलं तर हेच ते आसुरी गुण, पण आपल्यात पण असतात ना. एकदा काय झालं, एक सुई सुई असते ना, सुई आणि चाळणी दोघींचं बोलणं चालत होतं. ती सुई ती चाळणी दोन्ही स्त्रीलिंग आहेत. बोलणं चालत नाही आपसामध्ये, असं बोलणं होत नाही बरं का. सुई आणि पण एक आपल्याला एक रूपक एक हे केलं दृष्टांत देण्यासाठी. ती सुई आणि चाळणी बोलणं चालत आपसामध्ये. ती चाळणी हसत होती. सुई म्हटली, "अगं चाळणी तू का हसते?" म्हणायचं. ती खूपच हसू लागली एकदम खुदखुद. ती चाळणी म्हणाली सुईला, "ऐक म्हणे मी का हसते ते. मी यासाठी हसते की तुझ्या मागे एक छिद्र आहे म्हणे." "काय तुझ्या मागं छिद्र आहे, होल आहे." म्हणून हसू लागली ती. सुई म्हणाली, "हस म्हणतो, तुझं काय जातं हसायला. पण लक्षात घे म्हणे, माझ्या मागे एकच छिद्र आहे, पण तू छिद्रांनीच बनलेली आहेस. चाळणी छिद्रांनी बनलेली आहेस म्हणून तू. त्यामुळं तू मला म्हणते खरं, पण तुझं तू कुठं बघितलंस. दुसऱ्यांच्या डोळ्यातलं आपल्याला काय दिसतं, कुसळ दिसतंय. आपल्या डोळ्यातनं मुसळ दिसत नाही. दुसऱ्यांमधलं म्हणजे आपल्याला दोष दिसतात, पण आपल्या आपल्या हृदयामध्ये दोषाचं डोंगर ते बघत नाही आपण. दुसऱ्यांचं बोलत राहतो ते पण आपल्यामध्ये घेतो आपण, आहे ते कमी आहे म्हणून ते घेतो, त्यांचं पण घेतो. आणि मग आपण वर उठू शकत नाही, इथंच राहतो पुन्हा आपण. मग 16व्या अध्यायाचं महात्म्य, हा जे दैवासुर संपद विभाग आहे, योग आहे. तर याचं महात्म्य पद्मपुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की एकदा शिवजीने भगवान शिवानी काय केलं, पार्वती विना 16व्या अध्यायाचं महात्म्य सांगितलं. गुजरातमध्ये सौराष्ट्र नावाचा भाग आहे, सौराष्ट्र. त्याच्यामध्ये खंग बाहू नावाचा एक राजा राज्य करत होता. फार अगदी अं, एक एक हत्ती होतं त्याच्याकडं. त्याचं हत्तीचं नाव होतं हरिमर्दन नावाचा हत्ती होता. फार तो खूप उग्र होता, अनियंत्रित. त्या हत्तीवर नियंत्रण आणणं फार अवघड असायचं, त्याला काबूत आणणं. आणि एवढा भयंकर होता म्हणतो की त्याला कोणीच वश 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 करू शकलं नव्हतं. हं. त्याला त्याला फार हे करावं लागतं त्याला. माणसाळतात ना, तर ते फार अवघड होतं त्याच्यासाठी. म्हणजे ते कोणाला होत नव्हतं. आणि मग वेगळ्या राज्यातनं त्यांना कळलं ना, की या राजाकडं काय म्हणे असाध्य आहे, त्याला नियंत्रणात आणणं शक्य होईन झालं कोणाला पण. बरेच जण आले. आणि मग कारण त्यांना कळलं होतं की या राजाने काय केलं, बक्षीस ठेवले म्हणे. जो कोणी हत्तीला माहिती आहे आपला हत्तीला हे करून त्याच्यावर तो हे असतं, मावत असतो तो, काही त्यांच्या हातात असतं ते. हं. त्याला काही शब्द वापरतो, शब्द आहे त्याला. हं. तर ते त्या म्हणजे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी. तर त्यामुळे त्याला म्हटलं की तू काय कर म्हणे,
जे कोणी त्याला वशमध्ये आणतील वशात त्याला फार मोठं बक्षीस, ते सगळीकडे सन्मान, त्याचं नाव लौकिक होणार म्हणे. मग त्याने काय केलं मग? लोखंडी सळ्या, भाले, वेगवेगळे शस्त्र पण वापरली त्याला हे करण्यासाठी म्हणून. शरीरात हाती शरीरात रक्तधारा वाहू लागल्या. पण एवढं झालं तरी पण तो शांत नव्हता, अजून क्रोधित झाला, अजून उग्र होत गेला. एवढं त्याला मारलं तरी सुद्धा तो काय ऐकायला तयार नव्हता. कोण? ते काय नव्हतं तिचं, हरिमर्द नाव होतं तिचं. तेवढ्यात एक ब्राह्मण आला तिथं. सगळे बघत राहिले कसं काय होणार म्हणून. त्याच्यात शस्त्र असं काही नव्हतं. त्याला काय भीती वाटली नाही त्याची. आला अतिशय प्रेमाने शांततेने काय केलं त्यांनी, त्या हत्तीला स्पर्श केला. आश्चर्य म्हणजे त्या हत्तीजवळ जायचं धाडस कोणी करत नव्हते. आणि मग त्या ब्राह्मणाचा स्पर्श होतात, ती शांत झाला एकदम. मग काय झालं माहितीये का? जेव्हा त्या राजानं, त्याच्याकडे तो हत्ती होता, तो हत्ती अशा भयंकर अवस्थेत होता, रक्तात धारा वाहू लागत होत्या, तरी पण तो क्रोधित होत होता, उग्र होत होता अजून जास्त. पण त्या ब्राह्मणानुसार स्पर्श करतात तो शांत झाला. सगळं आश्चर्यचकित झाला. राजेंद्र तुला काय म्हणे, हे विप्रदेव, तुम्ही कसा काय चमत्कार केला म्हणे? त्या ब्राह्मणानं सांगितलं, मी दररोज काय करतो, 16 अध्यायाचं अखंड पठण करतो म्हणे मी. 16 अध्यायाचं अखंड पठण करतो, आणि या अध्यायाच्या प्रभावामुळं मला अशी आध्यात्मिक सिद्धी प्राप्त झालेली नाही. मग राजाने आदेश दिला की त्या हत्याराला पूर्ण मुक्त करा म्हणे तुम्ही. तो हत्ती नगरात फिरू लागला आता नंतर. मुलं पण हत्तीवर खेळू लागली. हं. काही झालं नाही, तर शांत झाला. या 16 अध्यायातले काही महत्वाचे श्लोक असे आहेत. एक तर आसुरी श्लोकात आसुरी गुणांचं वर्णन आहे. हं. दंभो दर्पो अभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम. हे पार्थ अर्जुना, दंभ, गर्व, अहंकार, क्रोध, कठोर वाणी आणि अज्ञान ही सगळी आसुरी संपत्तीची लक्षणं आहेत. आणि नरकाची 3 द्वार सांगितले कुठले म्हणे? त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः कामा क्रोध सथा लोभ तस्मात् ते तत्त्रयं त्यजेत. का म्हणजे आतुरती इच्छा, क्रोध, लोभ, ही नरकाची 3 द्वार आहेत. आत्म्याचा नाश करणारे म्हणजे आत्म्याचा नाश होत नाही, पण आत्म्याचा नाश म्हणजे कुठल्या दृष्टीनं? आत्म्याला काहीच करता येत नाही, मग तो अडकून जातो. तर बुद्धिमान मनुष्याने त्याचा त्याग करावा. आणि हातीच्या अज्ञानामुळे तो उग्र आणि काय झाला, अनियंत्रित झाला होता. पण ब्राह्मणाच्या प्रेम, शांतता आणि सद्गुणामुळं त्याचं शमन झालं. यातनं हे कळतं की दंभ, अहंकार आणि क्रोध हे आसुरी गुण आहेत, आणि प्रेम, नम्रता आणि शांतता हे दैवी गुण आहेत. आणि जो कोणी भगवद्गीतेचं नियमित पठण करतो त्याला आध्यात्मिक शक्ती आणि सद्गुण प्राप्त होतात, हे आपण समजून घेऊ शकतो. हरे कृष्ण.